20-20, 22-22 तास अभ्यास करतात. तर एवढा अभ्यास करणं खरं गरजेचं आहे का? काहीच आवश्यकता नाही. 8 हं, तास हं, हं. तुम्ही व्यवस्थित अभ्यास पद्धतीने केला पाहिजे. तर आम्ही एक संवाद नावाची सीरीज आम्ही घेत असतो. हां. याच्यामध्ये जे देशात, राज्यात जे पहिले आलेले असतात, हं, हं, हं. अशांना आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो. तर ह्यांना विचारतो आम्ही, की तुम्ही किती तास अभ्यास करता? ते बरोबर. सांगतात, की आम्ही 8 ते 9 तास अभ्यास करतो, हं, हं. व्यवस्थित झोप घेतो हां. आणि प्रॉपर पद्धतीने काय वाचायचं ह्याचं एक आमचं प्लॅनिंग असतं आणि बरोबर. त्या पद्धतीने आम्ही करतो. म्हणजे रिव्हिजन्स जास्त असतात हं, हं. आणि सिलेक्टेड बुक्स असतात आणि ओके. जिथं अडचण येते तिथं मार्गदर्शन घेतो आणि ते मी त्या ट्रॅकने पुढे चालतो आणि आम्ही कमी वेळेत यश मिळवतो. बरोबर. त्याच्यासाठी 17 तास, 18 तास अभ्यास करणं काही गरजेचं नाही. नंबर 1. नंबर 2, काही जण मी बघतो, की 1-1 वर्ष, दीड-दीड वर्ष घरी जात नाहीत. हं, तर हं. हे बरोबर. पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही गावाकडे गेलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या सण याच्यामध्ये हं, इन्व्हॉल्व झालं हं, पाहिजे. हं, हं. कारण काय होतं, सततचं अपयश तुम्हाला एकलकोंड बनवतं बरोबर. आणि खूप काही निगेटिव्ह उदाहरणं घडलेली आहेत. तर कुठेतरी तुम्ही जेव्हा तुमच्या मनातले प्रॉब्लेम शेअर करता, तर काही चांगले सल्ले त्या ठिकाणी मिळतात तुम्हाला आणि बरोबर. पुढे जायला एक संधी मिळते. स्पर्धा परीक्षा हे एकमेव शेवटचा पर्याय आहे का? तर नाही. नाही. हां. तुम्हाला त्याच्या पुढे जर तुम्ही थोडा विचार केला, तर खूप तुम्हाला अपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट सेक्टर्समध्ये.